आजपासून आपण काही दिवस या OTG मधल्या पदार्थांची सिरीज पाहणार आहोत. इथे आहे माझ्याकडे अगारोचा हा 25 लिटरचा आणि 1300 वॅटचा OTG. दिसायला अत्यंत प्रीमियम असा आहे आणि यातला पहिला पदार्थ आहे पिझ्झा. दिसायला मस्त दिसतोय ना आणि बनवायला पण तेवढाच सोपा आहे. चला तर मग सुरुवात करूया. अर्धा कप गरम पाणी घेतले. हाताला सोसेल इतपत गरम आहे, खूप जास्त कडक ठेवायचं नाही. यामध्ये अर्धा टेबलस्पून साखर घालायची आहे. इथे मी अगदी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितली, ज्यामुळे तुमचा पिझ्झा बाहेर जसा मिळतो अगदी सेम तसा बनून तयार होतो. 2 टीस्पून मी इथे ईस्ट घातलेला आहे गरम पाण्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून 7 मिनिटे फक्त हे बाजूला ठेवायचं ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी. इथे 7 मिनिटे किंवा 5 मिनिटे मी बाजूला ठेवलं होतं. इथे पाहताय तुम्ही हे छान फुगलंय, म्हणजेच हे ईस्ट ॲक्टिवेट झालंय. सगळं मी मिक्स करून घेतेय. आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. इथे मी 2 कप मैदा घेतलाय, पण तुम्हाला गहूपीठ घालायचं असेल तर गहूपीठ पण घालू शकता किंवा 1 कप मैदा 1 कप गहूपीठ असं पण चालेल. अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घालायची. आता हे आधी मिक्स करून घेतेय. सगळं हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं. एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं घालायचं आणि हे छान असं मळून घ्यायचं. खूप जास्त त्याला मळत बसायचं नाही. एका ठिकाणी एक याचा गोळा तयार करून घ्यायचा, नंतर आपण याला मळणार आहोत. हे छान असे एकत्रित झाल्यानंतर इथे मी इथे मॅट आहे माझ्याकडे, याच्यावरती हे पसरले. त्यावरती थोडं 1 चमचा बटर लावून घेते किंवा तुम्ही मोठ्या परातीमध्ये केलं तरी चालेल आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता या प्रोसेसमध्ये थोडीशी मेहनत आहे, पण ती गरजेची आहे. या पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. स्ट्रेच करायचं पुढे आणि परत ते पीठ मागे घ्यायचं, परत पुढे घ्यायचं, मागे घ्यायचं. या पद्धतीने हे आपल्याला अगदी चांगलं असं 5 ते 10 मिनिटे मळून घ्यायचं आहे. म्हणजे एक याचा छान मऊसूत असा गोळा तयार होतो. इथे पाहताय तुम्ही पहिल्यापेक्षा आता हे पीठ कसं तयार झालंय, अजिबात तुटत नाहीये. हे मळून घेतलेलं पीठ आता मी एका बाउलमध्ये काढून घेतेय. यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, यावरती पसरून घ्यायचं आणि झाकून हे आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी चांगल्या उबदार ठिकाणी ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं फुगतं. इथे साईडचे जे फंक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आहे हे टेम्परेचर कंट्रोल. 100 ते 250 डिग्रीपर्यंत आपण हे वाढवू शकतो. खाली आहे फंक्शन कंट्रोल. 3 हीटिंग मोड आहेत प्लस रोटेसरी मोड आहे यामध्ये. हा आहे टायमर कंट्रोल आणि हा आपण 60 मिनिटापर्यंत याचा टाईम सेट करू शकतो. आपला टाईम संपल्यानंतर याचा आवाज देखील येतो. हा आहे ओव्हन रॅक. हा आपण ग्रिलिंग आणि टोस्टिंगसाठी वापरू शकतो. हा आहे बेकिंग ट्रे, जो आपण केकसाठी किंवा कुकीजसाठी किंवा रोस्टसाठी वापरू शकतो. हे गरम झाल्यानंतर हाताने न काढता त्यासाठी हा ट्रे हँडल दिलेला आहे, ज्याच्यामुळे आपण सुरक्षितपणे हा बेकिंग ट्रे किंवा ओव्हन रॅक बाहेर काढू शकतो. कबाब रोस्ट करण्यासाठी हा इथे रोटिसरी रॉड विथ फोर्क आहे आणि हा गरम असताना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी याला रोटिसरी हँडल देखील दिलेला आहे. पनीर पिझ्झा आज मी इथे बनवते. त्यासाठी हे पनीरचे क्यूब छोटे छोटे असे कापून घेतलेत. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घातलं. आता यामध्ये अर्धा चमचा मी मेयोनीज घालते आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे. आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता. सगळं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बाकीची तयारी व्हायच्या आधी मी इथे OTG प्रीहीट करून घेते. 180 डिग्रीला दोन्ही रॉड ऑन ठेवायचे आणि 10 मिनिटे हे लावते मी प्रीहीट होण्यासाठी. 1.5 तासानंतर हे मी पीठ बाहेर काढलंय. बघताय तुम्ही किती छान फुगलंय. अगोदर केवढं होतं आणि मस्त असं हे पीठ फुगलेलं आहे. आता मी थोडंसं हे एकसारखं करून घेते, म्हणजे याचे आपल्याला गोळे तयार करता येतील. याचे मी इथे एकसारखे 2 गोळे तयार करून घेतलेत, म्हणजे 2 पिझ्झा तयार होतील. एका गोळाचाच मी आत्ता इथे बनवते. हा एकसारखा गोळा करून घेतला. आता इथे ट्रे घेतलाय मी, याच्यावरती बटर पेपर लावून घेतला आणि यावरती हा पिझ्झा मी हातानेच पसरवून घेते. हवं तर तुम्ही लाटून देखील घेऊ शकता. अशा पद्धतीने हे स्ट्रेच करत करत आपल्याला याला शेप देऊन घ्यायचं आहे. याचे जे काट आहेत ते थोडेसे जाडच ठेवायचे आहेत आपल्याला, म्हणजे बाहेर पिझ्झा मिळतो तसा बनवून तयार होतो. या पद्धतीने मी फक्त मधल्या भागात हा पिझ्झा म्हणजेच हा बेस पसरवून घेते. हा आपण बेस तयार करतोय.
बऱ्याचदा आपण बाहेरून पिझ्झा बेस आणतो आणि मग त्यावरती पिझ्झा बनवतो, पण मार्केटसारखा पिझ्झा अजिबात होत नाही. तर या पद्धतीने पिझ्झा बेस बनवून बघा, अप्रतिम असा पिझ्झा तयार होतो. इथे मी फोर्कने अशा पद्धतीने टोचून घेते, म्हणजे हे फुगणार नाही. फोर्कने टोचून घेतल्यानंतर याच्यावरती पिझ्झा सॉस लावायचा आहे. हा मी रेडीमेड सॉस घेतलेला आहे, हवं तर तुम्ही घरी बनवू शकता. सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर जे आपण पनीर मसाला लावून ठेवलं होतं ते याच्यावरती ठेवायचं आहे. आवडीनुसार घालू शकता भाज्या, किंवा तुम्हाला काहीच नसेल घालायचं तर फक्त चीज घालू शकता किंवा कॉर्न घालू शकता. आता इथे मी ढोबळी मिरची पण घालून घेते. यावरती मी थोडासा कांदा पण घालून घेते. भरपूर असं मॉझरेला चीज घालायचंय. चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि मिक्स हर्ब्स. आता हे आपल्याला प्रीहीट झालेल्या OTG मध्ये ठेवून घ्यायचं आहे. OTG मध्ये पिझ्झा व्हायला जास्ती वेळ लागत नाही. फक्त हे आपल्याला 180 डिग्रीला 10 मिनिटासाठी मी हे सेट करून घेते. जर तुम्हाला त्याआधी जरी वाटलं तरी तुम्ही ते काढून घेऊ शकता. 7 मिनिटे झाली की चेक करत राहायचं. जर तुम्हाला ते चीज चांगलं मेल्ट झाले आणि हा पिझ्झा बेस व्यवस्थित बेक झालाय असं वाटलं की काढून घेऊ शकता. पण 10 मिनिटे लागतात याला. मस्त असा हा आपला पिझ्झा घरगुती पद्धतीने केलेला तयार आहे. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. हा पिझ्झा तर एकदम जबरदस्त असा झालेला आहे ना बनवायला, एकदम सोपा. मग कशाला बाहेरून आणायचा, आजच घरच्या घरी बनवून बघा. तुम्हाला पण हा अगारो मार्वलचा OTG घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तिथून तुम्ही तुमच्यासाठी पण मागवू शकता. धन्यवाद.